एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयाशी लाधली सकळ सिद्धी. आपला चाललेला आहे 16वा अभंग आणि 16व्या अभंगातलं आज हे दुसरं चरण आहे. बरोबर आहे नाही काही. तर कालच्या चरणामध्ये नामस्मरणाचं वेगळं विशेष महत्त्व सांगितलं. आत्तापर्यंत आपण मुखाने मनाने पण कालच्या अभंगामध्ये बुद्धीने नामस्मरण करणं म्हणजे त्याचं तत्त्व तत्वतः जाणून त्याचं नामस्मरण करणे बुद्धीच्या द्वारा करणं. आणि म्हणून बुद्धीच्या द्वारा नामस्मरण करणारा तो अत्यंत दुर्लभ असतो. आणि वाचेने नामस्मरण करणं सुलभ असतं आणि ते सर्वच करत असतात. खालच्या वेळीत म्हणले वाचेशी सुलभ रामकृष्ण वाचेशी सुलभ आहे ते भरपूर करतात लोक. पण हरिबुद्धी जपे तो नर मात्र दुर्लभ आहे. म्हणजे त्याचं तत्त्व जाणून हरीचं जप करणं, थोडक्यात परमात्म्याचं ज्ञान स्वरूप आहे असं जाणून जो हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ म्हटलं तर ते काल असं होतं. त्याचं आपण काल चिंतन केलं. दुर्लभत्व काय आलं, सुलभत्व काय आहे, हा सगळा विषय काल आपण पाहिला आहे. तर आजचे जे नामस्मरण आहे वाचेशी सुलभ रामकृष्ण, भगवंताचं नामस्मरण हे सुलभ असलं तरी त्याचं फल किती महान आहे हे आजच्या या चरणामध्ये सांगायचं आहे. तर रामकृष्ण नामी उन्मनी सादरीन तयाशी लादली सकळ सिद्धी. तर रामकृष्ण नामाने त्याला उन्मनी प्राप्त होते. तर उन्मनी म्हणजे काय होते. आणि रामकृष्ण नामाने उन्मनी प्राप्त होते. जे तत्वज्ञानाने ब्रह्मज्ञानाने अध्ययन करून जी अवस्था प्राप्त होते किंवा योगासारखे क्लिष्ट कठीण साधनं करून जी समाधी लागते ती अवस्था प्राप्त होते. ती सहज भगवन नामानेही प्राप्त होते असं ज्ञानेश्वर महाराजाला म्हणायचं आहे. रामकृष्ण नामी उन्मनी साधली. रामकृष्ण नाम जप केल्याने जो नाम सुलभ आहे, सोपा आहे, अशा नामाने त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते असा चरणाचा अर्थ आहे. इथं अर्थ केला तर वेगळा पण अर्थ होतो. दोन अर्थ होऊ शकतात. तर रामकृष्ण नामी नाही ते रामकृष्ण नामी. नाम आणि नामी. राम हे काय नाम आहे आणि ते परमात्मा काय नामी आहे. कृष्ण हे काय नाम आहे आणि भगवान गोपालकृष्ण प्रत्यक्ष काय ते नामी आहे. मग रामकृष्ण नामी याचा अर्थ राम आणि कृष्ण यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी जी त्याची अवस्था प्राप्त होते म्हणतात रामकृष्ण नामी. म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याच्या स्वरूपावरती त्याला ती उन्मनी अवस्था प्राप्त होते असं नामाचं विशेष प्रकारचं महत्त्व या ठिकाणी प्रतिपादन केलं आहे. तर या ठिकाणी उन्मनी शब्दाचा अर्थ काय आहे. तर उन्मनी शब्दाचा अर्थ आहे उन्मुख. उन्मुख म्हणजे थोडक्यात बहिर्मुख असणारं मन ते अंतर्मुख होणं याला म्हणतात उन्मुख. उन्मुख शब्दाचा अर्थ आहे विरक्त असा पण अर्थ होतो उन्मुख म्हणजे. आणि उन्नीत याचा अर्थ श्रेष्ठ. उन्मुख याचा अर्थ विरक्त. त्यात उन्मत्त याचा अर्थ मस्त माजुरा असं त्याचा अर्थ होतो उन्मत्त. आणि उन्मुख म्हणजे ऊर्ध्वमुख असं पण असं होतो. म्हणजे त्याचे अनेक असे अर्थ होतात. तात्पर्य सांगायचं आहे उन्मुख याचा अर्थ बहिर्मुख असलेलं मन हे अंतर्मुख होतं आणि अंतर्मुख झालेलं मन हे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतं. त्या काला त्याला म्हणतात उन्मुख. त्याला काय म्हणतात उन्मुख. त्याला काय म्हणजे रामकृष्णामी उन्मनी. उन्मनी अशी उन्मनी अवस्था असते. उन्मनी नामक सर्वात श्रेष्ठ अवस्था प्राप्त होते. तुम्हाला थोडक्यात सांगायला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होते. म्हणजे रामकृष्णामध्ये जी अवस्था प्राप्त होते ती कशी अवस्था प्राप्त होते. तर थोडक्यामध्ये योगामध्ये ज्या 7 अवस्था सांगितल्यात त्यातली शेवटची जी तुर्य अवस्था असते ती तुर्य अवस्था म्हणा. किंवा योगशास्त्रामध्ये जी समाधी सांगितली
सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. तर ते निर्विकल्प समाधी म्हणजे त्याला उन्मनी असावं म्हणतात. आणि वेदांत शास्त्रामध्ये जीव परमात्म्याचं अभेद ज्ञान, त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं म्हणतात. जीव आणि परमात्मा यांचं अभेदाचं ज्ञान म्हणजे थोडक्यामध्ये ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, यालाच म्हणतात उन्मनी अवस्था. आणि अशी उन्मनी अवस्था ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगात फार छान सांगितलेली आहे. उन्मनी संयुगे गोसाबे विराजे चहुदेयाचे ओझे निवारोनी. म्हणजे याचा अर्थ उन्मनी संयुगे, ज्या कालामध्ये ती अवस्था प्राप्त होते अशा कालामध्ये गोसावी विराजे. म्हणजे काय विराज्याचा अर्थ, त्या ठिकाणी तो राजा होतो, सुशोभित होतो. कुठं? ब्रह्मस्वरूपाच्या अवस्थेवर गेल्यानंतर त्याला उन्मनी असं म्हणतात. पण मग काय, पहिला असतो स्थूलदेह, नंतर त्याच्या आतमध्ये असतो लिंगदेह, आणि त्याच्या आतमध्ये असतो कारणदेह, आणि त्याच्यामध्ये असतो महाकारणदेह. मग याला म्हणतात स्थूल शरीर, लिंग शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर. तर स्थूल शरीर म्हणजे आपल्यासमोर दिसतं हे स्थूल शरीर म्हणजे पंचकृत पंचमहाभूताचं. आणि त्याच्या आतमध्ये लिंग शरीर म्हणजे काय, अपंचकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून झालेलं असतं ते. पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मीय, पंचप्राण, 5 त्रिक 15 आणि अंतकरण असे 16 किंवा अंतकरण चतुष्टय धरलं तर मग ते 19. त्याला म्हणतात लिंगदेह, लिंग शरीर म्हणतात, लिंगदेह म्हणतात. मग स्थूल शरीर पंचकृत पंचमहाभूताचं लिंग शरीर म्हणजे काय असतं, मग ते लिंग शरीर याचा अर्थ अपंचकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं. 2 गोष्टी झाल्या. आणि त्याच्या आतमध्ये जे असतं कारण शरीर, ते कारण शरीर म्हणजे असतं अज्ञान. म्हणजे त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, आनंदमय कोश. पहिला असतो हा अन्नमय कोश, याच्या आतमध्ये असतो तो विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि मनोमय कोश, असे 3 कोश असतात लिंग शरीरामध्ये. आणि त्याच्या आतमध्ये असतं ते आनंदमय कोश, त्यालाच म्हणतात कारण शरीर. थोडक्यात अज्ञान म्हणजे थोडक्यामध्ये त्याला आनंदमय कोश असं सुषुप्तीला म्हटलेलं आहे. त्याच काही ठिकाणी सुषुप्तीला आनंदमय कोश असं म्हणतात. आणि त्याच्या खाली मूळ असणारी जी अज्ञान, अविद्या, माया ज्याला म्हणतात, अशी अज्ञान अविद्या जी असते वृत्तीच्या ठिकाणी, मग त्याला काय म्हणतात, ते महाकारण शरीर. हे याला म्हणतात स्थूल लिंग, स्तनाने काय म्हणतात, स्थूल शरीर, लिंग शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर याचं निवारण करून मग खाली काय राहतं, याला म्हणतात निरखित गेले आणि पाहे तव तन्मय झाले. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग असा आहे. निरखित म्हणजे हे माझं स्वरूप नाही, हे माझं स्वरूप नाही, हे माझं स्वरूप नाही, हे माझं स्वरूप नाही, हे निरखित गेली आणि पाहे आत्मस्वरूपाला पाहिल्यानंतर तन्मय झाली. याला म्हणतात उन्मनी अवस्था. समजलं का? दुसऱ्या भाषेमध्ये माऊली म्हणतात त्याशी, सोहम अस्मीचे छंदे परिपूर्ण विज्ञान हे खोनते जेथे नाही. मग या सोहम अस्मीचे छंदे परिपूर्ण विज्ञान हे खोन जेथे नाही. विज्ञान ही खोन तेथे शिल्लक राहत नाही. आता लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग हरिपाठ, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ कोणी म्हणायचा, कुठे छापायचा, कुठे टाकायचा, एवढले पुस्तक छापायचे, काही नाही एवढं छापले, काही नाही एवढं छापले, काही नाही एवढले छापलेत, खिशातही घालतात, पुढे ठेवतात, कोणीकडे घेऊन फिरतात, कोणी त्याच्यामध्ये एवढं अंतर पाहत नाही. आता हे माऊलींनी याच्यामध्ये एवढे सिद्धांत लिहिलेत, सगळ्या ग्रंथाचा समावेश आहे आता या ठिकाणी. सोहम याचा अर्थ काय, सोहम अस्मीचे छंदे परिपूर्ण. छंद म्हणजे हट्ट म्हणजे आग्रह. आणि सोहम म्हणजे याचा अर्थ काय, 6 अहम अस्मी. 6 म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी. झालं, तो मी आहे. मग 6 याचा अर्थ परोक्ष, तो 6 याचा अर्थ तो, आणि तो म्हणजे याचा अर्थ काय, परमात्मा. आणि अहम याचा अर्थ कोण, मी म्हणजे जीवात्मा. त्याला म्हणतात 6 अहम अस्मी.
मग आपण त्याला तत्त्वमसी म्हणतो का नाही. मग तत्त्वमसीचं हे रूप आहे तिथं. सोहमस्मीचे छंदे. मग 6 अहम. परमात्मा तो आहे तो परोक्ष आहे, आणि अहम आत्मा जो आहे तो काय अपरोक्ष आहे. अपरोक्ष आहे. परमात्मा परोक्ष आहे, आणि आत्मा जीवात्मा काय परिच्छिन्न आहे. मग ज्या कालामध्ये 6 आणि अहम अस्मी तो मीच आहे असं ज्यावेळी ज्ञान होतं, त्या कालात त्या परमात्म्याबद्दलचं परोक्षत्व जातं आणि आत्म्याबद्दलचं परिच्छिन्नत्व जातं. आणि ज्या कालात दोन्हीचं एकीकरण होतं, असा निश्चय होतो. छंद्याचा अर्थ काय, असा निश्चय आणि असा अट्टहास, असा आग्रह. तो मीच आहे, तो परमात्मा मीच आहे असा आग्रह किंवा अशी एकाग्रता, ही जी अवस्था असते त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. समजलं का. म्हणून सोहम अस्मीचे छंदे परिपूर्ण. मग तिथे विज्ञान हे खून. विज्ञान हे खून काय आहे. विज्ञान याचा अर्थ, विज्ञान कोणतंही कशाला विज्ञान म्हणत नाहीत. तर विज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी फारच वेगळा केला आहे. ते तुमचं हे विज्ञान असतं ना, तर ते कोणतंही विज्ञान नाही म्हणत त्याला ते. तर विज्ञान हे ज्ञानेश्वर महाराजांचं विज्ञान फार वेगळं आहे. आणि आपलं विज्ञान म्हणजे काय, तुम्ही विज्ञानाचे प्रयोग करताना ते विज्ञान आहे. सगळं जगतच विज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगळं जगतच विज्ञान आहे. कसं विज्ञान आहे ते, तर 7व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुला या ठिकाणी मज समग्राते जानशे असे आपुले तळहातीचे रत्न जैसे, तो जर ज्ञान सांगेन तैसे विज्ञानशे. तुला ज्ञान आणि विज्ञान ह्या दोघातला फरक सांगतो. ज्ञान सांगेन तैसे विज्ञानशे. तर येथ विज्ञान काय करावे ऐसे घेशे जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेच लागी. मग ज्ञानाचे वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैशी ती नाव न ढळे टेकली साते. मग त्याला काय म्हणतात, हे तुला ज्ञान विज्ञानातला फरक सांगतो म्हटले. कसं काय, तर तैशी जाणीव जेथ न निघे, विचार मागुता पावली निघे, आणि तर्को आईने घे अंगी जयाच्या. मग कोणाचं वर्णन केलं, हे परमात्म्याचं. तिचं जाणीव प्रवेशच करू शकत नाही, विचार तिथं जाऊ शकत नाही. त्याला काय म्हणतात, जाणीव निनीव भगवंती नाही, किंवा येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह. शब्द तिथं जात नाही. त्यात जाणीव म्हणजे वृत्तीचे पण तिथं जाणीव जात नाही. शब्द विचार तिथं राहत नाही. आणि तर्क करायला गेलं तर त्याला हेतू पक्ष करायला काय तिथं, तर्को आईने घे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान. समजलं, गेलं काय म्हणतात, ज्ञान म्हणजे ज्याच्यात जाणीव संभवत नाही, ज्याच्यात विचार संभवत नाही, ज्यात तर्कही संभवत नाही. म्हणजे जाणीव, अशी जाणीव म्हटलं का संवेदना आली, संवेदना आली का वृत्ती आली. जिथं वृत्ती नाही, जाणीव नाही, विचार नाही, शब्द नाही, तर्क नाही, असं जे मूळ स्वरूप आहे परमात्मा किंवा आत्मा, त्याचं नाव आहे ज्ञान. आपण नेहमी सांगतो चित चित हे काय, ते ज्ञान स्वरूप आहे. असं ते त्याला म्हणतात, ते ज्ञान झालं. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच हे विज्ञान. परमात्मा हे ज्ञान रूप आहे, आणि त्याहून भिन्न काय झालं, विज्ञान. त्याहून भिन्न काय झालं, हे विज्ञान झालं. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सुवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञातो मोक्षशे शुभात. कुठला श्लोक ह्या 9व्या अध्यायातला पहिला श्लोक. म्हणजे ते ज्ञान आणि विज्ञान हे तुला मी व्यवस्थित सांगतो, आणि हे सांगत असताना ज्ञान विज्ञानाचा निवाडा तुला सांगतो. तर म्हणून हेर प्रपंच हे विज्ञान. लक्षात आलं का, हे तुम्हाला सांगायचं आहे. महत्त्व उन्मनी साधली त्या करता. हेर प्रपंच हे विज्ञान. तर हेर प्रपंच विज्ञान कुठून सुरू होतं, ते जिथं अहम ब्रह्मस्मी अशी वृत्ती असते. मग त्यातलं ब्रह्म हे ब्रह्मस्वरूप आहे, पण अहम हे वृत्तीचं आहे. अहम हे वृत्तीचं स्वरूप आहे, आणि वृत्ती काय आहे, जगत आहे. वृत्ती ही जगत आहे का जगताच्या बाहेर आहे. मग जगत कुठून सुरू होतं, वृत्तीपासून. मग मूळ पहिली कोण आहे, वृत्ती. आणि ती ज्या काळात निवृत्त होती त्यावेळी जगताचं अस्तित्व राहील का,
वृत्ती ही निवृत्ती झाली. त्याला काय म्हणतात, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. आलं का, निज निराकार, निज याचा असतं मूळ आत्मा आणि निराकार याचा अर्थ कोणताही आकार गुण नाही, जिथं असा निराकार पंथ म्हणजे ते स्वरूप निज निराकार पंथे. आणि वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिशे तेथे. आता वृत्तीत सगळं जग पाहायचे असे कोणी संपूर्ण जगाचं अस्तित्व सिद्ध करण्याकरता कोण लागतं, वृत्ती. आणि वृत्ती जर निवृत्त झाली ते जगाचं अस्तित्व कोण सिद्ध करील, पडदाच फाटून गेला मग चित्र दिसतील का, नाही. सगळे चित्र कशावर उठतात, ते पडद्यावरती. तसं हे सगळं जगाचं चित्र कशावर उठतं, ते वृत्तीच्या पडद्यावरती. आणि ती वृत्तीचा पडदाच फाटला, ते तर मनोरूप पटू फाटे. मंगळवारच्या अभंगात आलं काय, ते तर मनोरूप पटू फाटे. कुठं आले मला वाटतं, तर ते मनाचा पटच फाटला म्हणजे वृत्तीचा पटच फाटला. तर मग आता चित्र दिसतील का, नाही दिसणार. लक्षात आलं तुमच्या. विज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे वृत्ती. विज्ञान म्हणजे काय, वृत्ती. आणि ज्ञान म्हणजे काय, आत्मा. ज्ञान म्हणजे काय, परमात्मा. कोणतं, जिथं जाणीव नाही, जिथं विचार नाही, जिथं शब्द नाही, जिथं तर्क नाही, असं जे परमात्म्याचं रूप आहे त्याला म्हणतात ज्ञान. आणि त्याहून भिन्न जे आहे त्याला म्हणतात विज्ञान. तर मग असं जे विज्ञान आहे तर ते विज्ञान, हे प्रपंच हे विज्ञान. आणि त्या प्रपंचाला सत्य समजणारे जे अज्ञानी लोक असतात त्यांना मूर्खच म्हणायचं असतं. साधू संतांना पण मूर्ख शब्द नाही काढीत. मग ते तर सत्यबुद्धी हे अज्ञान. किती सांगितलं आता, 3. काय सांगितलं, एक सांगितलं ज्ञान, दुसरं सांगितलं विज्ञान आणि तिसरं सांगितलं अज्ञान. मग आता पहिलं ज्ञान म्हणजे काय, परब्रह्मस्वरूप. आणि विज्ञान म्हणजे काय, वृत्तीपासून प्रपंच, वृत्तीपासून सुरू झालेला प्रपंच हे विज्ञान. आणि अज्ञान म्हणजे काय, त्याच्यावरती सत्यत्व बुद्धिमान न, याला म्हणतात अज्ञान. म्हणजे अज्ञानी कोण, प्रपंचाला सत्य म्हणणारा. आणि विज्ञानी कोण, जे प्रपंचाला जाणणारा तो विज्ञानी. आणि ज्ञानी कोण, तो विज्ञानही दिलं त्याने, विज्ञानच गेलं निघून त्याचं खाली, फक्त तो काय झाला, ज्ञान स्वरूप झाला. त्याला काय म्हणतात, जी अवस्था आहे त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. समजलं का, त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. हरिपाठ किती सोपा आहे, आहे का, इतका सोपा आहे हरिपाठ, इतका सोपा. तुम्ही तू एवढं अवघड काय सांगितलं, अवघड का, मी माझ्या पदर सांगतो. रामकृष्ण नामी उन्मनी साधली. आता उन्मनी काय साधली, ती उन्मनी ते सांगावं लागेल. उन्मन जिथं मनच सिद्ध होत नाही त्याला म्हणतात उन्मनी. असे मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रास, प्रवृत्ती ग्रासली, प्रवृत्ती ग्रासून कैसे आत्मरूपाशी एकरूप झाली. म्हणजे आत्मरूपाशी एकरूप झाली. प्रवृत्ती ग्रासून प्रवृत्ती संपली. आणि मग काय झाली, निवृत्ती नाही म्हणायचं. मग मन हे राम झाले, मन हे राम झाले. आणि प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. आता निवृत्तीशी आले याचा अर्थ काय, निवृत्तीकडं आलं म्हणजे परमात्मरूप झालं. पण आता निवृत्तीकडं आलं असं म्हटल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. नाही तर निवृत्ती कशाची आली, मग प्रवृत्तीला सुद्धा वृत्ती लागते आणि निवृत्तीला सुद्धा वृत्ती. प्रवृत्ती कोणाची, तर वृत्तीची. आणि निवृत्ती कोणाची, तर वृत्तीची. जिथं प्रवृत्ती निवृत्ती विरहित असं जे स्वरूप आहे त्याला म्हणतात रामरूप. आणि असं जे आहे म्हणून या ठिकाणी ते तर सत्यबुद्धी, सत्यबुद्धी ते अज्ञान हे जाण. आता अज्ञान अवघे हरपे, म्हणजे सत्यत्व बुद्धी गेली. आत्मा अज्ञान अवघे हरपे. आणि विज्ञान हे निशेष करपे. एवढ्याकरता मी एवढं सांगितलं आहे तुम्हाला. विज्ञान हे निशेष करपे म्हणजे काय झालं, ते जसं अज्ञान गेलं आणि हे सगळं वृत्ती आणि वृत्तीच्या संबंधित जगत हे सर्व मिथ्या झालं, त्याला म्हणतात करपे. त्याला काय म्हणतात, मिथ्या झाले त्याला म्हणतात करपे. मग आता सगळं अज्ञान निवृत्त झालं आणि सगळं विज्ञान हे मिथ्य ठरलं. विज्ञान निशेष करपे. आणि मग ज्ञान ते स्वरूपे होऊन जायजे त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. नको बाकी पुढचं प्रवचन सांगायला, पण तरी म्हणलं इथं. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकत्याचे व्यसन तुटे. ऐकणारा नाही, सांगणारा नाही. जाणणे साने मोठे वरो निधी, ऐशे वर्म जे गुड ते किजेल वाक्य रूढ. पुढचं भरपूर सांगितलं ते 7व्या अध्यायाला आरंभाला चाले, हे तुम्ही पाहिलं असन ते.
तर मुद्दा सांगायचा इथं या ठिकाणी कशाला, इथं सोहम आस्मीचे छंदे परिपूर्णे आणि विज्ञान हे खून जेथे नाही, विज्ञान ही खून जेथे नाही, कुठं उन्मनी अवस्थेमध्ये. विज्ञान काय, वृत्ती. एवढ्याकडं तुम्हाला एवढं सांगितलं ना, ज्ञान काय, विज्ञान काय, अज्ञान काय. अज्ञान म्हणजे सत्यबुद्धी, विज्ञान म्हणजे वृत्तीसह सगळा प्रपंच, आणि ज्ञान म्हणजे परमात्म्याचं रूप. ह्या सगळा विवेचन झालं, सत्यत्वबुद्धी गेली, विज्ञाने निशेष करपून गेलं. आता मग जिथं विज्ञान हे खून शिल्लकच राहत नाही, वृत्तीच ही निवृत्त होऊन जाते, त्याला म्हणतात उन्मनी साधली. आणि कशाने उन्मनी साधली? योगाने पण साधली. उन्मनी साधली ही अद्वैत ज्ञानाने पण साधली जाते, तत्त्वज्ञानाने ब्रह्मज्ञानाने पण साधले, उन्मनी साधली, योगाने पण साधल्या जाते, अजून ध्यानाने पण साधल्या जाते. अनेक प्रकारचे साधनं असली तर वारकऱ्यामध्ये माऊलींचं म्हणणं असं आहे, नामस्मरण जरी केलं तरी त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि असे अनेक अभंग आहेत, असे काय आहेत, अनेक अभंग आहेत का त्याला ती उन्मनी अवस्था प्राप्त होते. तर तोंडात प्रमाण येत आहेत माझ्या त्या ठिकाणी. असे आपण तो खेड्या म्हणतो का नाही, मग तिथं काय ते लुब्धली नादी लागली समाधी मूढजन नरणारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे. कशाचं हे? नामाचंच आहे. काय म्हणलं मी तर तो सुरुवातीला, हा लुब्धली नादीन लागली समाधी म्हणजे उन्मनी अवस्थेत गेला तो. लुब्धली नादीन लागली समाधी मूढजन नरणारी लोकारे, हे वैशिष्ट्य आहे आपल्या वारकऱ्यात. तिथं कोणाला नाही लागत समाधी. नामस्मरणात मूढजन नरणारी लोकारे, इथं मूर्खाला पण समाधी लागू शकते. का? ती नामाची ताकद आहे, ती भगवंताची ताकद आहे, ती भजनाची ताकद आहे. आणि म्हणून असं विज्ञान हे खून जेथे नाही म्हणजे वृत्ती शिल्लक राहत नाही, त्याला म्हणतात उन्मनी अवस्था साधली. चंद्र सूर्याहुनी तेज जे आगळे. मग परमात्मा आत्मा आहे, त्याचं तेज का चंद्रासारखं आहे का? नाही. मग सूर्यासारखं आहे का? नाही. मग विजेसारखं आहे का? नाही. मग बलासारखं आहे. आता चंद्र सूर्यासारखं आहे तर बलासारखं आणि याच्यासारखं काय विकता, बॅटरीसारखं असं आहे थोडंच. मग ह्या सगळेहून वेगळं तर हे परप्रकाशित आहेत. यांच्याहून वेगळं का? चंद्र हा सुद्धा परप्रकाशित आहे आणि सूर्य हा सुद्धा काय परप्रकाशित आहे. पण आत्मा हा स्वयंप्रकाशित आहे, स्वयंप्रकाशित, स्वसंवेद्य. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, सचित सचितानंद घन असं त्याला म्हणतात. म्हणून त्याला म्हणतात हे चंद्र सूर्य उनी तेज ते आगळे आणि अव्यक्त व्यापिले अनुभवे. अव्यक्त याचा अर्थ तुम्हाला कोणत्याही रूपाने जे व्यजव्यक्त जे तुम्हाला कोणत्याही क्रियेने म्हणा, शब्दाने म्हणा, खुणाने म्हणा, ते जे व्यक्त करता येत नाही त्याला म्हणतात अव्यक्त व्यापिले. असं चंद्र सूर्याहून वेगळं स्वरूप असणारं आणि जे कोणत्याही खुणाने व्यक्त करता येत नाही ना, कोणत्याही शब्दाने व्यक्त करता येत नाही, ती अशी अवस्था असते. त्याला म्हणतात ती उन्मनी अवस्था आणि ती नामाने प्राप्त होत असते. अनुभवाचे खून गुरुगम्य जाणती. कोणलाही आता या अनुभवाची खून आहे गुरुगम्य, जे गुरुभक्त आहेत, जे गुरुदास आहेत, जे गुरु सेवा करणारे आहेत, गुरुपुढे अध्ययन केलं आहे, असा विरळा ऐसा कोणीन तो का त्याशी लोटंगणी. अद्वैत कुसरी विरळा जाणे गेले आपल्याला आता. आणि म्हणून असे गुरुगम्याची ठाण. गुरुगम्याचा अर्थ गुरुनी दाखविलेली जी खूण आहे ती खूण असा एखादा विरळा जाणतो. ज्ञानदेव विनंती केली अशी ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या गुरुनी त्यांच्यावर कृपा केली, त्यांना अशी ही उन्मनी अवस्था प्राप्त झाली. आणि म्हणून योग मार्गात उन्मनी अवस्था सांगितली. तर कुठे योग मार्गाची कटकट सांगत बसू तुम्हाला. तर योग मार्गात अशी उन्मनी अवस्था प्राप्त होते. तर या ठिकाणी त्या योगाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया खूप अवघड असतात. म्हणजे पहिली गोष्ट विधीपूर्वक प्राणायाम करायचे, मग नाडीचक्राची शुद्धी होते आणि त्यावेळी मग सुषुम्नेचा भेद करून वायू मध्य नाडीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा मन स्थिर होतं
आणि त्या स्थिर मनाची जी उन्मनी अवस्था असते, मग त्यात ती 17वी जीवनकला असते. आणि 17वी जीवनकलेला ज्या कालात अमृतपान केल्यानंतर जी भूमिका प्राप्त होते त्याला योगशास्त्रामध्ये म्हणतात उन्मनी अवस्था. काय संतांनी लिहिलं, काय अवघड गोष्ट आहे बाबा, काय इतके साध्या शब्दातून काही लिहिलं आहे. आता ही 17वी अवस्था जीव अमृतकला त्याला असं म्हणतात. आणि तुकारामाने कुठे लिहिली 17वी, ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा. आहे का आपल्याला त्याचं ज्ञान? ती 17वी म्हणजे किती अवघड आहे ती. हां, 16 कला जाऊन 17वी अमृतकला त्याला म्हणतात. ओळली ती सहज प्राप्त झाली. ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा, न मागे भिका आता हाची झाला भरवसा. काय लय अवघड शब्द, तर खूप कठीण आहेत, खूप अवघड आहेत शब्द. आपलं अर्थ शब्द लय सोपे आहेत, सरळ म्हणतो आपण. आता भीक मागायची, आता तर वृत्तीवर येणे नाही, काही अपेक्षा शिल्लक राहिली नाही, असं ब्रह्मज्ञान सांगणारे जे भक्तीची टिमकी वाजवतात आणि ज्ञानाचा निषेध करतात, ज्ञानाची टिंगल करतात. विचारसागर कशाला आणि पंचदशी कशाला आणि ज्ञानेश्वरीचं काय आहे, तुका म्हणे सोपे आपलं भजन करावं. अरे भल्या माणसं, त्या भजनातच हे सांगितलं आहे. ह्या भजनामध्येच इतकं आहे ते सांगितलं. ते लुब्धनादीन लागली समाधी, मग ते नुसतंच म्हणायचं का त्याचा अर्थ पण समजून घ्यावा लागेल ना. मग ते हे संतांनीच लिहिलेलं आहे ना. आणि म्हणून असं ते आहे त्याला. मग ते काय योग, मग ते षटचक्र भेद वगैरे ते भाषा अवघड आहे, पण अर्थ तोच असतो. तो ज्ञानदेव दर्शन 17वीचे घेता उन्मनी ठसवी चित्त निवृत्ती दाता, अशी ती उन्मनी अवस्था असते. असं ते भरपूर त्याचं वर्णन केलं असतं. चला जो असो तो भाग. तर अशी जी उन्मनी अवस्था असते, तर ती तुका म्हणे ते उन्मनी नाश कार्याकारणी. कार्यकारणाचा नाश होतो त्याला म्हणतात उन्मनी. जी अवस्था प्राप्त होते म्हणजे काय, कार्यकारणाचा नाश होतो. थोडक्यामध्ये कार्य आणि कारण, कार्याचा नाश होतो. तुम्हाला सांगितलं संपूर्ण जगत हे मिथ्या ठरणं म्हणजे त्याला नाश म्हणतात. ते काय सगळ्याचा विनाश करायचा असं नाही ठरवायचं. आणि कारण्याचा अर्थ काय आहे, वृत्ती. संपूर्ण जगाचं कारण कोणी, अहम ब्रह्मास्मी. चुकलं, अहम वृत्ती किंवा मायावृत्ती, अंतकरण वृत्ती, अशी जी त्या वृत्तीची आश्रित सगळं जगत असतं ना. मग जगत हे कार्य आहे आणि त्याचं कार्याचं कारण कोण आहे, वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीचं कारण कोण आहे, अज्ञान किंवा माया, असा एक अर्थ होतो. दुसरा अर्थ, संपूर्ण जगाचं कारण असतं प्रकृती. त्याला मग शब्द आहेत, माया आहे. मायांतु प्रकृती विद्यान मायेनंतु महेश्वरम. माया म्हणजेच प्रकृती असते. माया म्हणा, अज्ञान म्हणा, प्रकृती म्हणा, याला म्हणतात कारण. समजलं. आणि तिचं कार्य म्हणजे कोण, जगत. मग तुकाराम महाराज म्हणतात, जेथे कार्य कारणी नाश, अशी जी अवस्था तुका म्हणे ते उन्मनी. अशी जी उन्मनी असते त्याला त्या याच्यामध्ये कशामध्ये, योगामध्ये त्याला म्हणतात. म्हणजे त्या विद्यारण्य स्वामींनी पण सांगितलं आहे. पहिली असते शुभेच्छा, दुसरी असते सुविचारणा. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती आणि पदार्थ भाविनी. आणि शेवटी काय असते मग त्याला म्हणतात तुर्यागा. पहिले काय झाले, शुभेच्छा. या 7 अवस्था असतात. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापती, असंशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्या अवस्था त्याला म्हणतात. अशा ह्या ज्ञानाच्या किती आहेत, 7 भूमिका आहेत. ही तुर्य अवस्था भूमिका ही असते. मग आता ती अवस्था प्राप्त होणं फार कठीण आहे असं आहे. तर ते हे सगळ्या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर ते थोडक्यात अशी उन्मनी अवस्था ही फार कठीण आहे. पण कठीण आहे, सहज प्राप्त होणार नाही. पण तरी वारकऱ्याला नामस्मरण ती अवस्था सहजरित्या प्राप्त होते. म्हणून रामकृष्ण आम्ही उन्मनी साधली. तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरणाचं बळ काय आहे. नामस्मरणाचं बळ असं आहे, न कळवते कळू येईल उगले नामे विठ्ठले एकाच्या. जे कधी कळत नाही ते आपोआप तुम्हाला कळत. उन्मनी अवस्था. फक्त नामस्मरण करा, नियमाने करा, शुद्ध मनाने करा. न भेटो ते भेटू येईल आपण. जे तुम्हाला कधी भेटलंच नाही, भेटू शकत नाही, ते आपोआप भेटल.
पण कधी ते ना करिता चिंतन विठोबाचे, भगवंताचं चिंतन केल्याने न बोलो ते बोल येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. जे कधी बोलत नाही, म्हणजे थोडक्यामध्ये ज्याचं तुम्हाला ज्ञान होत नाही ते पण आपोआप तुम्हाला ज्ञान होईल. किंवा बोलू म्हणले तर सगुण परमात्मा घ्या, भगवंताच्या नामाने सगुण साक्षात्कार होईल. अवघे होती लाभ एका या चिंतने आणि नामसंकीर्तने गोविंदाच्या. एवढी नामस्मरणाची, महान नामस्मरणाची शक्ती एवढी सांगितली. नामस्मरणपूर्वक हरिभक्तीची जर हरीची कृपा झाली, पण परमात्म्याची कृपा झाली, तर त्याला या ठिकाणी उन्मनी अवस्था प्राप्त होते. उन्मनी अवस्था लागली निशानी. अशी उन्मनी अवस्था जर प्राप्त झाली, तन्मयता ध्यानी मुनिजना, मग तो तद्रूप असा होतो. मुनिजनाला ते ध्यान लागते. मग मन तेथे नाही पाशिरे काही, सर्व हरी डोई बुडी दे का. जिथं मनच नाही, जिथं वृत्तीच नाही, तिथं काय पाहणार आहे तू, काही नाही. तर सर्व भगवत रूपतेला प्राप्त होतो. मनाची कल्पना, देहाची भावना, मनाला कल्पना करायला वृत्ती नाही आणि देहाची भावना करण्याकरता देह पण शिल्लक नाही, देह पण मिथ्या झाला, मनाची कल्पना पण संपून गेली. शून्य ते वासना हरी माझी, वासनेची काय झाली तर शून्यता झाली. अशी जी अवस्था आहे त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. रुक्मा देवीवरू सर्व पीक फळले आणि ज्ञानाशी लाधले हरी. माऊली म्हणतात मला हरीच्या कृपेने, गुरुच्या कृपेने अशी अवस्था प्राप्त झाली. आणि म्हणून मी आपल्याला आता सांगितलं, मन हे राम झाले, मन हे राम झाले आणि प्रवृत्ती ग्रासून कशी निवृत्ती झाली. याला म्हणतात रामकृष्ण नामी आणि उन्मनी साधली. सुखाची विश्रांती, सुख समाधान, संपला विषय. आणि मनाचे उन्मन नाम गाता. आता काय राहील शिल्लक, नाम गाता मनाचं उन्मन होतं आणि मनाचं उन्मन होऊन ते सर्व सुखाला प्राप्त होतं. सुखाची विश्रांती, सुख समाधान एकरूपतेला प्राप्त होतं. असं रामकृष्ण नामी उन्मनी साधली. आणि अशी उन्मनी का तुकारामाच्या भाषेत सांगतो, मला पाठ असेल तर सांग का, म्हणजे किती श्रेष्ठ अवस्था असते. सदा नाम घोष करू हरी कथा आणि पुढे तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो. काय ते सर्व सुख आहे? सर्व सुख म्हणजे आंबरसाचं सुख आहे का गुलाबजामुचं सुख आहे? कशा सर्व सुख म्हणजे नेमकं काय, कशाचं सर्व सुख म्हणजे आता काय? सर्व सुख म्हणजे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचा तर सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार ह्या संपूर्ण सुखात परिपूर्ण बुडालेलो आहे. ही उन्मनी सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर, म्हणजे आनंदात निर्भर होऊन, म्हणजे परिपूर्ण होऊन. जसं एखाद्या पाण्यामध्ये दुसरं पाणी टाकल्यानंतर ते एक रूप होतं, किंवा घटातलं आकाश घट गेल्यानंतर आकाश एक रूप होतं, तसं मी आत्मरूप ब्रह्मरूप झालो. माझा आत्मा परिच्छिन्न वाटत होता, ब्रह्मरूपतेला प्राप्त झालो. निर्भर परिपूर्ण असं होऊन मी तिथे कंडो. आसो आयसा कोठे आठवची नाही, देहीच विधीही भोगू दशा. ही कोणती अवस्था आहे? उन्मनी अवस्थाच आहे. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निदू पाप पुण्य अंगा. अग्निरूप म्हणजे ब्रह्मरूप, अग्निरूप म्हणजे ध्यानरूप आणि अग्निरूप म्हणजे आत्मरूप. यालाच म्हणतात अग्निरूप होणं, म्हणजे ज्याला म्हणतात उन्मनी अवस्था. केवढी अवस्था आहे आपल्या अभंगात, आपल्याला कुठं कळते ती? आपलं तिकडं लक्ष नसतं. आपलं फक्त सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आपल्याला तेवढंच माहिती. चाल कशी लावायची, स्वरात कसं म्हणायचं. मग कानी मात्रे कोणीकडे वाकडे तिकडे द्यायचे, वार करायचं. जन्मसिद्ध हक्क, नसल्याला कानाय द्यायचा आणि नसल्याला मात्र द्यायचा, असं आहे ते. कुठं काय करतील काय भरोसा नाही महाराज. भज खा त्वरित, भज खा त्वरित भावनायुक्त आहे ते. भज खा त्वरित भावनायुक्त म्हणतात ते. अरे भजी कुठं त्वरित खातो घ्यायच्यात कथा. ते असे खूप अशुद्ध म्हणतात काही लोक. तर असो तो भाग, अशी ती समाधी आहे. लागू निदो पाप पुण्य अंगा, त्यालाच म्हणतात उन्मनी. आता मला तो उन्मनीचं तुम्हाला समजलं, तर जास्त काय सांगायला नको. रामकृष्ण आम्ही उन्मनी साधली, तयाशी लादली सकळ सिद्धी. तर सकळ सिद्धीचं प्रकरण आपलं झालेलं आहे पाठीमागे. सिद्धी किती अनेक प्रकारच्या सिद्ध्या असतात, त्यापैकी अष्टमहासिद्ध्या प्रमुख असतात.
त्याचं आपण बारीक निरीक्षण केलं आहे पाठीमागे, तर ते पुन्हा त्याचं सांगण्यात काही मजा नाही. तर अशी रिद्धी सिद्धी न पाचे त्या धुंडे ती हरिभक्ता, मोक्ष सायुज्यता वाट पाये भक्तांची. भक्ताजवळ त्या रिद्धी सिद्धीत अशा मोकार पडलेल्या असतात. मग इथं रामकृष्ण आम्ही उन्मनी साधले, त्या सकळ सिद्ध्या काय त्याला मिळतात, त्याला गरजच नाही. ती सकळ सिद्धी शब्दाचा अर्थ आहे परमसिद्धी. परमसिद्धीचा शब्दार्थ आहे परमात्मा प्राप्ती. असं आहे परमसिद्धी, याचा अर्थ काय आहे, परमात्मा प्राप्ती. या ठिकाणी असं आहे. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सांगितलं आहे. मग रिद्धी सिद्धी न पाचारिता, मग हरिभक्ताच्या घरी तुकारामाजले रिद्धी सिद्धी हे तुझे तुम्हा मुख्य भांडवल, आणि हे तो आम्हा फोल भक्ती पुढे, किंवा सिद्धीला पिशे आणि कोणत्या पुशे नेले पाणी, नेले राजहंशे पाणी काय, आम्ही काय त्या सिद्धीच्या भानगडीत पडाव. असं आहे. अष्टमा सिद्धी ओळगती द्वारी, आणि नवजात दुरी दवडिता, आम्ही त्यांना दौडून घालतो तरी ते आमच्याजवळ येतातच म्हणे. आणि म्हणून अष्टमहासिद्धी आपण त्याचे अंगण ओळंगती. असे निज भक्ती पावल्या संपूर्ण भक्ती न मानता जाण, नाही न मागता जाण. जर त्याची भक्ती परिपूर्ण झाली तर भक्त त्या अष्टमहासिद्धीला अजिबात मुजित नाही. तरी नाथमारांच्या दारामध्ये त्या रांगोळ्या काढीत होत्या का नाही. आणि म्हणून निज भक्ती पावल्या संपूर्ण, जर परिपूर्ण भक्तीचा उच्चांक आपला जर झाला, भक्ते न मागता जाण. अष्टमहासिद्धी आपण त्याचे अंगणी अष्टमहासिद्धी ओळगती, अंगणी ओळगती, हे का नाही. आणि उच्चिष्ट काढिती, असं आहे ना हा बघतो. अष्टमहासिद्धी ओळंगती, अंगणी ओळंगती, किंवा अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, असं आहे. आणि नवजती दुरी दवडल्या, म्हणजे हाणून लावले तरी जात नाही. तुम्हाला मागं ते सांगत होतो ते अष्टमहासिद्धीचं. मग ते नाथमारांचे तर ते आले होते दासोपंत, तो त्याचं मला ते आता नाव आठवलं, त्याचं नाव दासोपंत. त्या दिवशी नव्हतं आठवलं ना, तर त्याचा ग्रंथ आहे तो पासोडी नावाचा ग्रंथ आहे. आणि त्या पासोडी नावाच्या ग्रंथामध्ये 18,000 ओव्या आहेत. आणि 18,000 ओव्या असून तो लिहिला आहे दासोपंताने. आणि त्याला वाटलं का माझ्या एवढा कोणीच नाही लिहिला. नाथमारांचं त्या ज्ञानेश्वरीचं ओम नमो ज्यादेवते प्रवचन ऐकलं, त्याने तो ग्रंथ सोडलाच नाही. तो सगळा गुण परत घेऊन गेला. म्हणलं आपलं सगळं चुकलं आहे, म्हणलं यात काय अर्थच नाही आपल्या याच्यात, कारण त्याला सिद्धी प्राप्त होत्या सगळ्या. तर त्या अशा अष्टमहासिद्ध्या होत्या त्या. तर त्या ठिकाणी मग संतांना सहज सिद्ध होत्या त्या. आता ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चावली, हे काय आहे, सिद्धीच आहे. पाठीवरती मांडे भाजले, हे काय सिद्धीच आहेत. ह्या सगळ्या सिद्ध्या, हे काय ब्रह्मज्ञानाचं काम आहे का नामस्मरणाचं आहे, ह्या सिद्ध्या आहेत त्या अष्टक. त्यात सिद्ध्यांचे खूप प्रकार आहेत. मग त्यापैकी एक सिद्धी वापरली, भिंत चालली. एक सिद्धी वापरली, रेडा बोलला. एक सिद्धी वापरली, मांडे भाजले. आता नामदेवराज एक सिद्धी वापरली, ज्ञानेश्वर एक सिद्धी वापरली, तर ते बारीक रूप धरून त्या विहिरी जाऊन पाणी पिऊन आले. नामदेवराय म्हणजे मला नाही सिद्धी बिद्धी गेलं मातीत, म्हणजे मी भजन करणार, त्याला असले झक मारून पाणी माझ्याजवळ येईल. त्यावेळी ते नामदेवराय पंजाबमध्ये गेले आणि माऊलीने तिथे त्या हे केलं, सिद्धीचं रूप धारण केलं. वर पाणी आणलं आणि पेले आणि दिलं सोडून. नामदेव महाराज भजन सुरू केलं, ते आडत उचमळायला लागला सगळा वर. असं ते सिद्धीचं म्हणजे ह्या सगळ्या सिद्धी असतात. मग आता भिंत चालवणं, रेडा बोलवणं, मांडे भाजणं, त्याच्या सगळ्यात पुढचा कळस केला ज्ञानेश्वर महाराजांनी. कोणता, ते सच्चिदानंद बाबा मेलं प्रेत जिवंत उठवलं. आता हे त्यात तेच प्रकार असतात ते. मग अशा अष्टमहासिद्ध्या ज्यांच्या चरणावरती लोळण घेतात, तर त्या सर्व सिद्ध्यापेक्षा परमसिद्धी कोणती आहे, तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ह्या किती सिद्ध्या असल्या तर सर्व सिद्धीचा राजा ते परते काही निपजणे येत नाही. म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी. जेथे काही उत्पन्न नाही, नष्ट नाही, ते परमात्म्याचं स्वरूप असतं, त्याला म्हणतात परमसिद्धी, त्याला म्हणतात सकळ सिद्धी. अर्थ का, जेवढे सगळे सिद्धीतले आनंद असतात ते ब्रह्मज्ञानात आक्षिप्त असतात, ते सगळे त्याच्या पोटात विराम होऊन जातात. मग त्याला म्हणतात ते परमसिद्धी. त्यालाच म्हणतात तयाशी लाधली सकळ सिद्धी, तयाशी लाधली सिद्धिबुद्धी धर्म हरिपाठी आले आणि प्रपंच निवले साधू संख्ये. अजून नामस्मरणाचं महत्त्व सांगायचं आहे.
तर ते सिद्धी बुद्धी धर्म हे नामस्मरणाच्या पाठीमागे येतात आणि त्याचे तापय जातात. ते उद्याच्या प्रवचनात आपण सांगू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.